नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर मंडळी, आज अगदी झटपट आणि कुठलीही पूर्वतयारी न केलेली असताना झटपट असा रव्याचा स्पंज डोसा, अगदी जाळीदार आणि मऊसूत आणि अगदी सॉफ्ट लागणारा असा स्पंज डोसा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे। तर या पद्धतीने अगदी मऊ आणि भरपूर जाळी यावी यासाठी काही टिप्स शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि ही रेसिपी देखील तुम्ही ट्राय करून बघा। तर अगदी मऊसूत आणि भरपूर जाळी यावी आणि त्यासोबत खाण्यासाठीची चटणीची रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। त्यासाठी सुरुवातीला मी 1 कप रवा घेतलेला आहे, जो उपीटसाठी तुम्ही वापरता तोच रवा घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडंसं ताक घालून घेतलेला आहे। ताक जर नसेल तर 1 चमचा दही घातलं तरी चालतं। आणि आता हे व्यवस्थित मिक्सर जारमध्ये फिरवून ह्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची। ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर ह्यामध्ये काढून झाल्यानंतर ती संपूर्ण एका बाउलमध्ये काढून झाल्यानंतर आता हे बॅटरचं कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे। तर अगदी फार पातळ असं हे बॅटर नसावं किंवा खूप घट्टसर दाट असं हे बॅटर नसावं। तर तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी असावी। चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे आणि तुम्हाला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवत आहे। तर या पद्धतीने कन्सिस्टन्सी असावी। ज्या पद्धतीने आपण डोशाला बॅटर बनवतो अगदी त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असेल तरीही हे बॅटर चालू शकतं। चवीनुसार मीठ घातल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। फक्त 5 मिनिटं ठेवलं तरी अगदी व्यवस्थित हे रवा त्या दह्यामध्ये किंवा ताकामध्ये व्यवस्थित भिजतो। त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे तो व्यवस्थित असा मिक्स झालेला असतो। अगदी रवा आणि दही किंवा ताक पाणी वेगळं होत नाही। 5 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून मी इनो पावडर घालून घेतली आहे। इनो पावडर घातल्यानंतर संपूर्ण बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून इनो त्या बॅटरमध्ये ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि अगदी संपूर्ण अशा बबल्स येतात त्या बॅटरला, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने बॅटर तयार झालं की लगेच कुठलाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण ह्याचे स्पंज डोसे काढून घ्यायचे। हे बॅटर इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला ह्याचा स्पंज डोसा काढायचा। त्यासाठी तवा मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर तवा गरम करून घ्यायचा आणि मंद आचेवरती 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। बॅटर घातल्यानंतर हे पसरवायचं नाहीये, तर अगदी पळीने किंवा वाटीने तुम्ही बॅटर एकदा ओतलं की लगेचच झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आणि अगदी मंद आचेवरती वाफ द्यायची, म्हणजे तो जळणार नाही किंवा करपणार नाही आणि त्याला बबल्स खूप सुंदर असे येतील यासाठी। आणि वाफ ही दिल्यामुळे अगदी व्यवस्थित असा हा डोसा शिजला जातो, स्पंज डोसा शिजला जातो। तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे वाफ देऊन घ्यायची आहे आणि वाफ ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। हाय फ्लेम वरती जर तुम्ही ही वाफ दिली तर खालचा भाग संपूर्ण करपेल किंवा असा कडवट असा लागेल आणि त्याला बबल्स देखील चांगले येणार नाही। आणि हे बॅटर घातल्यानंतर ते पसरवलं तर हे पातळ असा होईल, स्पंज डोसा बनणार नाही। त्यामुळे बॅटर एकदा वाटीने ओतलं की ते पसरवायचं नाही। त्याची कन्सिस्टन्सी अशी असावी की ते टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिक आपल्या तव्यावर पसरेल या पद्धतीने। तर जितकं ते त्याचं स्वतःहून पसरेल तितकंच ते बॅटरची कन्सिस्टन्सी तशी असावी। आपण चमच्याने बिलकुल पसरवायचं नाही आणि दोन्ही बाजूने हलकंसं असं शेकून घ्यायचंय। फार असं एका बाजूने भरपूर शेकलं जातं 5 ते 10 मिनिटानंतर, दुसऱ्या बाजूने फक्त 1-2 मिनिटासाठी शेकून घ्यायचंय, कारण की ते वाफ दिल्यामुळे अगदी व्यवस्थित शिजलेलं असतं आणि शेकलेलं देखील असतं। पण 1-2 मिनिटासाठी बटर किंवा तेल किंवा तूप लावून तुम्ही असं भाजून घेऊ शकता। या पद्धतीने आपले हे मऊसूत जाळीदार असे स्पंज डोसे आपण तयार करून घेतले आहे। अगदी मऊसूत आणि जाळीदार हे बनण्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे अगदी याच पद्धतीने जाळी येईल। आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे। अगदी झटपट असं हे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि खोबरं घालून घेतलं आहे। 4 मिरच्या मी घातल्या आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि यानंतर फुटाणे
जे असतात ते घालून घेतलेले आहे। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घातले आहे, लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यानंतर यामध्येच आता मी चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे। एक मीठ घातल्यानंतर पाणी घातलंय आणि लगेच बारीक पेस्ट करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता ही पेस्ट बनवून झाल्यानंतर मी ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। चटणीची पेस्ट अगदी बारीक अशी स्मूथ झालेली आहे आणि आता ह्याला आपण वरतून तडका देणार आहोत। तर तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल 2 चमचे साधारणतः मी घेतलं होतं। 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी घालून घेतली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे, फुटू द्यायची आहे, म्हणजे फोडणी छान बसते भाजीला। तर या पद्धतीने 1 चमचा भरून मोहरी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं गरम करून घेतलंय। 1 चमचा पांढरी उडीद डाळ कच्ची मी घालून घेतली आहे। तडका बोर मिरची घातली आहे, 1 चमचा जिरे घातलाय, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि आता हा गरम गरम तडका लगेचच मी चटणीवर घालून घेणार आहे। या पद्धतीने संपूर्ण तडका हा चटणीवरती गरम असतानाच घालून घ्यायचा आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचा। या पद्धतीने आपली ही चटणी नारळाची अगदी झटपट अशी ही चटणी या स्पंज डोसे सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी ही झटपट नारळाची चटणी आपली तयार झाली आहे। तुम्ही ही चटणी सोबत हे स्पंज डोसे अगदी जाळीदार मऊसूत खाण्यासाठी सर्व करू शकता आणि ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट कुठली पूर्वतयारी न करता करू शकता। तर ती ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मंडळी, आवडेल तुम्हाला। आणि ह्या रेसिपीबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। त्यासाठी तुम्ही नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद।